पालकांच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे लहान मुलांच्या खाण्यापिण्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही। फास्ट फूड रेडी टू कुक आहे म्हणून मैदायुक्त पदार्थांचा अनेकदा लहान मुलांच्या खाण्यात जास्त वापर होताना दिसतो। मात्र या पदार्थांचा लहान मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम काय असेल याचा विचार पालक करताना दिसत नाहीत। यामुळेच पालक आणि मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सुरू असलेल्या बालपुस्तक जत्रेत तब्बल 12,000 मिलिमो फूड पॅकेट्सचं मोफत वितरण करण्यात येत आहे। या उपक्रमाचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी राजेश पांडे उपस्थित होते। उद्योग मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्टॉलला भेट देऊन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। आमचे प्रोडक्ट लवकरच ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटमध्ये विकायला येणार आहे। तत्पूर्वी मुले आणि पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी चंद्रकांत दादांच्या वतीने बालपुस्तक जत्रेत हा उपक्रम राबवत असल्याचे तृप्ती पाटील यांनी सांगितले। माझं नाव तृप्ती पाटील, मी मिलिमोची फाउंडर आहे। माझ्या कंपनीचं नाव सोनाई एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड। मिलिमो म्हणजे मिलेट्स मदर्स। तर आपण जे आजकाल बघितलंय की लहान मुलांना लहान वयातच डायबिटीस व्हायला लागलाय किंवा आपल्याला 30-32च डायबिटीस होतोय, कोलेस्ट्रॉल होतोय। तर आपण त्यासाठी ते टॅकल करण्यासाठी मी स्वतःही आई आहे। माझं एक 3 वर्षाचं बाळ आणि एक 6 वर्षाचं बाळ आहे। सो त्यांना त्यांच्याबरोबर राहताना आणि ह्या सगळ्या गोष्टींना टॅकल करताना मला लक्षात आलं की असं एखादं प्रॉडक्ट आपण काढावं ज्याच्यामध्ये रिफाईंड शुगर नसावी, पाम ऑइल नसावं आणि ज्याच्यामध्ये कुठलेही अडल्ट्रेशन नसावे, MSG सारखा घातक पदार्थ नसावा। तर त्या संदर्भ घेऊन मी हे मिलिमो नावाचं ब्रँड काढलंय। याच्यामध्ये मी मिलेट बिस्किट, मिलेट पफ, मिलेट कुकीज, त्याच्यानंतर मिलेट प्री मिक्सेस, पॅनकेक मिक्स, डोसा मिक्स हे सगळे वेगवेगळे प्रकार काढलेले आहेत, ज्याच्यामुळे मुलांना, आयांना हे सगळं बनवणं सोपं पडेल आणि हेल्दी डब्बा होईल आणि मुलं हेल्दी राहतील, आपली भारताची फ्युचर जनरेशन हेल्दी होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, नरेंद्र मोदींनी हे मिलेट वर्ष 2023 हे इंटरनॅशनल मिलेट वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि अगदी त्यामुळे म्हणजे तो इतका मोठा बूस्ट झाला आहे माझ्यासाठी की माझं आईचं एक इन्स्पिरेशन आहेच, पण नरेंद्र मोदींनी जे काढलं 2023 मिलेट वर्ष, त्यामुळे लोकांना माहीत झालं मिलेट म्हणजे काय आणि त्यामुळे मला हा चांगला बूस्ट मिळाला। सो त्यांना सुद्धा खूप थँक्यू। बरं, ह्या पुस्तक महोत्सवामध्ये आपण स्टॉल ठेवण्याचं कारण म्हणजे की आपला हा स्टॉल आपण हेल्दी स्नॅकिंग ठेवतोय। आता इथे आपण कुठलीही गोष्ट विकत नाहीये सध्या। 1 महिन्यानंतर आपलं Amazon, बिग बास्केट, ब्लिंकिट आणि झेप्टो इथे 1 महिन्यानंतर आपले सगळे प्रॉडक्ट येणार आहेत। पण पुस्तकं म्हणजे लहान मुलांची आवड आणि हे लहान मुलांसाठीचं प्रदर्शन आहे। तर इथे आई कुठली लहान मुलं तर ज्यांना खरंच पुस्तकांची आवड आहे, ज्या आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी वाचावं, ते आईवडिलांना त्या मुलांच्या हेल्थची तितकीच किंमत असते जितकी त्यांच्या इंटेलिजन्सची आहे, त्यांच्या अभ्यासाची आहे। त्याच्यामुळे हा स्टॉल जेव्हा मी आता बाकीच्या आईवडिलांशी बोलतीये, त्यांच्या पेरेंट्स बरोबर बोलतीये, तर ते मला म्हणतात की हे तुम्ही इतकं सुंदर ब्रँड काढलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं ब्रँड अफोर्डेबल आहे। जरी क्वालिटी बेस्टच आहे, पण आपण असं काढलंय की लोकांना हे अफोर्डेबल व्हावं, हे कमी किमतीत स्वस्त दरामध्ये उपलब्ध व्हावं, त्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्त जनरेशन हेल्दी होईल। किती प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही केलेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणते फ्लेवर्स? एकूण माझे 12 प्रकारचे मास्टर्स आहेत, म्हणजे माझे मास्टर्स 6 प्रकारचे आहेत, पण त्याच्यामध्ये 2-2 फ्लेवर्स आहेत। मी एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की मार्केटमध्ये मिलेटचेही प्रॉडक्ट खूप आहेत, पण लहान मुलांसाठी त्यांची एनर्जी जास्त बूस्ट व्हावी आणि खूप जास्त सप्लिमेंट्स त्यांना म्हणजे जास्त हानिकारक नाही व्हावे म्हणून मी त्याच्यामध्ये मोरिंगा पावडर ॲड करते। माझे फ्लेवर्स हे मोरिंगा पावडर ॲड केल्याने जास्त विटॅमिन आणि एनरिच होतात इन टर्म्स ऑफ प्रोटीन, मिनरल्स आणि विटॅमिन। सो माझे 12 SKUs आणि 6 SKUs विथ मोरिंगा पावडर फ्लेवर। मेडिकली येस, सो माझे प्रोडक्ट जे आहेत हे मी इंटरनॅशनली आपली नॅशनली अक्रिकेटेड लॅबोरेटरी म्हणजे NABL लॅबोरेटरी त्याच्यातनं मी माझे प्रॉडक्ट टेस्टेड करून घेतलेले आहेत। माझे प्रॉडक्ट बनवण्यासाठीची जी फॅक्टरी आहे ती ISO सर्टिफाईड आहे। मी हे सगळे प्रॉडक्ट एक्सपोर्टसुद्धा करते आणि हे आपले मलेशियन आणि सिंगापूर गव्हर्नमेंटच्या हेल्थ रजिस्ट्रेशनच्या अंडर आहेत, त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट हे इंटरनॅशनली सेफ आहेत। सो आपल्या भारतात तर नक्कीच सेफ आहे।